देवालाही या गोष्टीचा आनंद आहे मला, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. ती आई धन्य की जिच्या पोटी अशी गुणवान मुलं जन्माला येतात. एवढंच नव्हे, ज्या घरामध्ये गीता आणि भागवतासारखे सुंदर ग्रंथ पठण केले जातात, ज्या घरामध्ये अखंड नामस्मरणाची सेवा चालू आहे, महाराज ते कुटुंबही धन्य, त्यांचं कुळही धन्य. अजून काय सांगावं महाराज, देवाने यांचा उल्लेख करावा, देवाने यांची प्रशंसा करावी आणि देवाने यांचं कौतुक करावं. महाराज कौतुक कोणाला आवडत नाही, कौतुक प्रत्येकाला आवडतं ना. आणि आजींच्या सेवेमध्ये असलेला त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या सुनबाई असेल, यांनी सुंदर अशी सेवा केली. महाराज जाता जाता सांगून जाते, सेवा करत असताना काही लोकांना भरपूर त्रास होतो, काही लोक नाही, बऱ्यापैकी सगळीच लोक, त्यामध्ये मीही असली तरी चालेल का, कारण मीही काही वर्ष माझ्या वडिलांची सेवा केलेली आहे. महाराज ती सेवा करत असताना कधी कधी आपली चिडचिड होते, कधी कधी वाईट शब्द निघले जातात, परंतु महाराज ती सेवा करत असताना त्रास हा होतच असतो. वाटतं कधी कधी व्यक्ती गेलेली बरी, ती व्यक्ती गेलेली बरी, परंतु महाराज ती व्यक्ती ज्यावेळी घरात होती ना, त्यावेळी असं वाटलं होतं घराला काहीतरी आधार होता, परंतु ती व्यक्ती जेव्हा आम्हाला डोळ्याने दिसत नाही, त्यावेळी महाराज त्या व्यक्तीची कमी आम्हाला जिकडं तिकडं दिसत असते. ठीक आहे ना. गेल्यानंतर आम्ही खूप काही बोलतो, परंतु जाता जाता सांगून जाते, जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंतच तिला प्रेम द्यायला शिका, जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत माणुसकी जपा, तोपर्यंतच सेवा करा. कारण गेल्यानंतर पुन्हा रडत बसणं आणि उगीच जगाला कौतुक सांगत बसणं हे काही योग्य नाही महाराज. का, कारण गेल्यानंतर जगानं तुमचं कौतुक केलं पाहिजे की हिनं सुंदर सेवा केली, हिनं सुंदर खायला दिलं, कधी आजीला काही कमी पडू दिलं नाही, हे जगानं बोलावं महाराज. तिथं आपण आपल्या तोंडाचा पट्टा चालवून उपयोगाचं नाही. म्हणून महाराज त्या व्यक्तीची किंमत ओळखायला शिका आणि ज्यावेळी ती व्यक्ती इथून निघून जाते ना, त्या व्यक्तीचा पितृस्वरूप रूपामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण असे, ती व्यक्ती ज्यावेळी इथून निघून जाते ना, ती गेली म्हणजे मायबापू कायमचीच गेली असं होत नाही. तो आत्मा इकडं तिकडं तळमळत असतो, तो आपला आत्मा 1 वर्ष तरी आपल्या घरामध्ये इकडं तिकडच असतो महाराज. ठीक आहे ना. आणि बाहेर ते सगळं काही ते डोळ्याला पाहत असतं की आपल्या गेल्यानंतर आपल्या माघारी या कुटुंबामध्ये काय चाललंय. म्हणून मला जाता जाता सांगून जाते, अशा व्यक्ती आपल्याला वर्षभरानंतर 2-3 महिन्यानंतर महाराज आपल्या स्वप्नामध्ये येत असतात. बरं काय नाही का. एखादी व्यक्ती घरामध्ये निघून गेली की महाराज 1-2-3 दिवसात, 1 आठवडाभरामध्ये, 1 महिनाभरामध्ये आपली आई असेल, वडील असेल, आजी असेल, प्रेमाची माणसं असली की ती स्वप्नात येत असतात. कुठेतरी हसलेली दिसतात, कधीतरी ती नाराज असलेली दिसतात, कधीतरी वायबापो ती व्यक्ती काहीतरी आपल्याला संकेत देते असं आपल्याला स्वप्न पडतं. आम्ही घाबरल्यासारखं करतो, परंतु महाराज अशा वेळी न घाबरता ती व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येते तर काहीतरी संकेत देऊन जाते. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा. व्यक्ती हसरी असेल ना तर महाराज तो चेहरा सांगून जातो की मी सुखरूप आहे, माझा पुढचा मार्ग सुकर आहे. असं मी का सांगते, शास्त्र सांगतं. म्हणून व्यक्ती गेल्यानंतर वर्षभरातले असलेले सगळे विधी मायबापो प्रामाणिकपणे व्यवस्थित पार पडले पाहिजेत, वेळेवर पार पडले पाहिजे आणि ब्राह्मणांच्या साक्षीने हे विधी पार पडले पाहिजेत. हे मी का सांगते महाराज, तुमची आमची आता गडबड इतकी असते, समाज आता स्थिर राहिलेला नाही, प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे. गेलेली व्यक्ती महाराज आमच्या भावकीला मोकळं करायचंय, आम्ही सावडण्याचा विधी, धाव्याचा विधी महाराज आम्ही एका दिवशी घेऊन रिकामे होतो का, कारण आमचं पुढे लग्न आलंय, आमच्या घरामध्ये
आनंदाचं कार्य आहे. मग हे अडथळं नको म्हणून महाराज आम्ही घाई करतोय, आम्ही गडबडीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु महाराज योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच ही विधी करा. कारण गेलेल्या व्यक्तीची हीच काहीतरी विधी आहेत की महाराज ते त्यांना सुखरूप पुढे पोहोचवतील. 1 वर्षाचा वर्ष श्राद्ध होईपर्यंतचा जो विधी आहे ना महाराज, तो विधी सुद्धा व्यवस्थित पार पडला पाहिजे. कारण बरोबर आज 1 वर्षानंतर या व्यक्तीला योग्य ती गती प्राप्त होत असते आणि या व्यक्तीचा प्रवास माईबापा पुढे सुखरूपरित्या चालू राहत असतो. विठ्ठल माझ्या पदाचं काहीच नाही, हे गरुड पुराण सांगताय बरं का महाराज. त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा दिवस ठरलेला आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वर्ष श्राद्ध, सावर्ण, धावा, अंत्यविधी, भरणी सगळे विधी आपल्या बाबतीत सुद्धा होणार आहे याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. म्हणून हे प्रामाणिकपणे व्हावं. अन्यथा काही कुटुंबामध्ये आम्हाला असं बघायला मिळते. हे मी वारंवार का सांगते महाराज, गावाकडचा विषय वेगळा आहे. आपल्याकडची लोक अजूनही माणुसकी सोडून वागत नाहीत. आपल्याकडे अजूनही प्रेम जागा आहे, माणुसकी अजून आहे. परंतु महाराज काही भागामध्ये गेलेल्या माणसाचा पत्ता आणि गेलेल्या माणसाची तिथी सुद्धा लोकांना माहिती नाही. मग मायबापू बाकीचे भेदे तर तुम्ही सोडूनच द्या. काही लोकांचे आत्मे असेच भटकतायत, याचा दोष मायबापू कुटुंबाला लागल्याशिवाय राहत नाही. मग ज्यावेळी घरामध्ये काहीतरी अडचण होते, घरामध्ये पैशाचा त्रास होतो, मायबापू घरामध्ये कलह निर्माण होतो, ही लक्षणं कशाची महाराज? घरामध्ये ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते ना, त्याचं एकच कारण आहे. तुम्ही कुठल्याही ज्योतिषांकडे जा, तुम्ही कुठल्याही ब्राह्मण मंडळींकडे जा, तुम्हाला एकच सांगितलं जातं, घराला पितृदोष आहे. आणि हा पितृदोष मायबाप काढण्याकरता मग महाराज 50-60 हजार रुपये घालवा, नारायण नागबली करा, त्रिपिंडी श्राद्ध करा. हे कशा करता? फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांना व्यवस्थित गती प्राप्त व्हावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला चांगले मिळावेत म्हणून महाराज हे करणं भाग पडतं. म्हणून जाता जाता सांगते, घरातून गेलेल्या व्यक्ती कायमच्याच गेल्या म्हणून त्यांना विसरता कामाचं नाही महाराज. वर्षातनं एकदा म्हणून नीतीनं धर्मानं सुंदर असा महाळाचा पंधरवडा हा आपल्यासाठी आलेला आहे आणि या पंधरवड्यामध्ये आपण यांच्या नावाने जेवण करत असतो. अक्षय तृतीयेला पितृंची माईबापा पूजा केली जाते. हे कधीही मनुष्यानं चुकवता कामाचं नाही. हे छानरित्या पार पडावं कारण त्याच वेळी त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लागतो. कल्याण